झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील घोळ संपत नाहीये। इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे पेपर्स अर्धवट तपासल्याचं प्रकरण झी 24 तासनं उघडकीस आणलं होतं। मात्र विद्यापीठाची अनास्था आणि अनागोंदीचे बळी ठरलेल्या या विद्यार्थ्यांना अजूनही न्याय मिळालेला नाहीये। त्यामुळे विद्यापीठ प्रशासनापुढे हतबल झालेल्या एका विद्यार्थिनीने आता थेट कुलपती म्हणजेच राज्यपालांकडे धाव घेतली आहे। तनुश्री दिवाण लोणावळ्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी आहे। मे 2012 मध्ये झालेल्या परीक्षेत ती नापास झाली होती। तिच्या निकालाबद्दल तिला साशंकता वाटल्यानं तिनं नापास झालेल्या विषयांच्या उत्तरपत्रिकेची प्रत माहितीच्या अधिकारात मिळवली। सुरुवातीला ही प्रतही तिला अर्धवट स्वरूपात मिळाली। वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तिला तिच्या उत्तरपत्रिकेची पूर्ण प्रत मिळाली। तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिची उत्तरपत्रिका संपूर्ण तपासली गेलेलीच नव्हती। शिवाय एका प्रश्नाचं उत्तर बरोबर असून चूक देण्यात आलं होतं। तनुश्रीनं उत्तरपत्रिकेच्या रिव्हॅल्युएशनसाठी अर्ज केला, पण त्याचाही उपयोग झाला नाही। तसंच या विषयाची मॉडेल आन्सर शीटही तयार करण्यात आली नसल्याची माहिती तिला मिळाली। विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन कशाच्या आधारावर केलं जातं हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होतो। या प्रकरणी न्याय मिळावा म्हणून विद्यापीठात तनुश्री आणि तिच्या आईनं वर्षभर खेटे घातले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही। म्हणून त्यांनी अखेर राज्यपालांकडे दाद मागितली आहे। टर्म आता होत आली आहे, 2च दिवस राहिले टर्म व्हायला आणि अजून या लोकांकडून काहीही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत नाहीये। आम्हाला त्यांच्यापुढे उभं राहून आम्हाला भेटत नाही। आम्ही इथे नुसतंच पळतो, इथे जा, पण कोणीच नीट भेटत नाही, कोणीच नीट उत्तर देत नाही। राज्यपालांकडून आलेलं लेटर त्यांनी दिलंय की सोळंकी म्हणून जे अप्पर सचिव आहेत त्यांनी आम्हाला लेटर दिलंय साळुंके म्हणून की आम्ही तुमचा मेल आम्ही कुलगुरूंना फॉरवर्ड केलाय, पण तिथलं डिपार्टमेंट म्हणतंय की आमच्याकडे हा मेल किंवा अशा प्रकारचं लेटर हे आलेलंच नाही। तनुश्रीसारखे अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचे बळी ठरलेत। अर्ज विनंत्या इतकंच नाही तर आंदोलनं करूनही उपयोग झालेला नाही। अशा परिस्थितीत ही मुलं नैराश्यानं ग्रासली जात आहेत। अगर मेरे कॉलेज के प्रिंसिपल और प्रोफेसर जो खुद यूनिवर्सिटी में पेपर चेक करते हैं वो अगर ये लिख के दे रहे हैं कि तुम्हारे नंबर बढ़ रहे हैं तो फिर यूनिवर्सिटी क्यों नहीं चेंज कर रही मार्क्स। पुणे विद्यापीठाचा परीक्षा विभाग गैरव्यवहार तसंच अनागोंदीनं पोखरला गेलाय। गैरमार्गानं गुणवाढ प्रकरणी अनेक कर्मचारी गजाआड आहेत। कित्येकांना निलंबित करण्यात आलंय। परीक्षांचे निकाल वेळेत न लावणं असो किंवा निकालांमध्ये त्रुटी ठेवणं हे प्रकारही सुरू आहेत। मात्र यात भरडला जातोय तो सर्वसामान्य विद्यार्थी। यामुळे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट मानल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या प्रतिमेचे धिंडवडे निघतायत ही गोष्ट निराळीच। झी 24 तास साठी अरुण मेहत्रे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।